फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो हा व्हिडिओ शिवाजी जयंतीच्या दिवशीचा आहे। तर बघा, व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे आहे ते खूप उशिरा पोहोचणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी व्हिडिओची सुरुवात मस्त असे छान फ्लावर्स पासून करत आहे आणि फ्लावर्स बघूनच मन कसं प्रसन्न होत असतं ना, म्हणजे खूपच जास्त। आणि इतके छान पिटोनियाला फुलं आलेली आहेत ना, की म्हणजे वाटलंच नाही, जेव्हा पिटोनिया घरी आणला ना तेव्हा वाटलंच नाही की इतकी याला फुलं येऊन जातील बा म्हणून। त्यानंतर बघा आली किचन मध्ये। कालच्या दिवशी रात्री डोसे बनवले होते आणि डोशाचंच बॅटर थोडा म्हणजे बॅलन्स होता, तर म्हटलं आज छान ब्रेकफास्ट मध्ये इडली सांबार बनवण्याचा जो आहे तो बेत आहे। तर बघा इथे रात्रीलाच भांडी वगैरे सगळे क्लीन करून ठेवले होते, म्हणून तेवढं काही म्हणजे सकाळची जी मॉर्निंग असते ना ती खूप छान प्रसन्नतेने होत असते। त्यानंतर बघा आज मुलांना सुट्टी असली की मग त्यांच्या किचन मध्ये एक एक फेऱ्या होतच असतात आणि त्यानंतर वेदांच्या इथे गप्पा गोष्टी ते चालल्याच असतात। तर मी इथे इडली कुकरला लावून घेतली, त्यानंतर सांबार बनवून घेते। ऍक्च्युली चिवला जे आहे ना इडली सांबार सोबत चटणी खूप आवडते, त्यामुळे मी आज शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेणार आहे। ऍक्च्युली कालच्या दिवशी जे आहे ना ते मी शेवग्याच्या शेंगा वगैरे छान म्हणजे धुवून ठेवल्या होत्या आणि काही व्हेजिटेबल्स जे मला सांबारमध्ये घालायचे होते ते सगळ्या मी कालच रात्रीलाच रेडी करून ठेवलं होतं। आणि आता मला डायरेक्ट सांबार बघा मी इथे कुकरमध्ये लावून घेतलेला आहे आणि मी सांबार अशाच पद्धतीने करते, सगळं कुकरला शिजवून घेते, त्यानंतर शेवटी त्याला तडका देत असते। आणि बघा शेंगदाण्याच्या चटणीसाठी शेंगदाणे माझ्याकडे भाजलेली नव्हती, त्यामुळे मी एक्स्ट्राचे शेंगदाणे इथे भाजून ठेवून देते, म्हणजे जेणेकरून समोर जेव्हा कधी शेंगदाण्यांचं काम मला पडेल तेव्हा म्हणजे भाजून राहिले की मग लगेच आपल्याला यूज करण्यासाठी किती सोपं जाते ना। सो बघा अशा पद्धतीने माझी म्हणजे आज सकाळ तसंही आम्ही खूप उशिरा उठलो, सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडं आरामच असतं। त्यानंतर बघा कितीही कामात बिझी असलं तरी स्वतःला विसरायचं नाही आणि आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पाणी पिणं खूपच गरजेचं आहे। म्हणून मी किचनमध्ये नेहमी असं एक स्टूल ठेवते, जेणेकरून स्वयंपाक करताना 1-2 सेकंदाचा जो काही मला टाइम मिळतो त्या टाइममध्ये मी पाणी म्हणजे पिऊन घेते फटक्यामध्ये। आणि तुम्ही पण अशीच सवय करा, म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट म्हणजे पाण्याची भरपूर असते, जे आपण कामामध्ये बिझी असल्यामुळे घेतच नाही। आणि बघा सुट्टी असो स्कूल असो, चिवची अंघोळ सकाळीच होत असते आणि ती सकाळलाच तिचं रुटीनच बनून गेलं आहे अंघोळीचं। त्यानंतर तिने छान मस्त हेअर वॉश वगैरे केले होते आणि घरी असली की मग ती मध्ये मध्ये माझी हेल्प करायला येतच असते। आणि त्यानंतर बघा मला सांबारला तडका द्यायचा होता, पण काय झालं ना ही ज्या भरणीमध्ये मी सांबार मसाला ठेवला होता तो म्हणजे मी कन्फ्युजन होते, त्यावर मी डेट वगैरे लिहिलंच नव्हतं की एक्सपायर झालं की काय, म्हणजे या कन्फ्युजन मध्ये होते। आणि तुम्हालाही असं कन्फ्युजन होत असेल तर एक टिप्स आणि ट्रिक्स नक्की तुम्हीही लक्षात ठेवा। जेव्हा कधी असं एक्सपायर झालेलं मसाला किंवा एक्सपायर व्हायचं आहे असं आपल्याला शंका कुशंका असतात, त्यावेळेला एक तवा घ्यायचा, तव्यावर तो मसाला छान भाजून घ्यायचा आणि घरभर जर त्याचा म्हणजे सुगंध पसरला तर समजून जायचं की आपला मसाला जो आहे तो फ्रेश आहे, एक्सपायर झालेला नाही। तर मी अशाच पद्धतीने जे आहे कधी मला वाटलं की संशय वाटलं तर मी अशा पद्धतीने ही टिप्स वापरून जे आहे ते मसाल्याचं यूज जे आहे ना ते करत असते। सो इतकं छान स्मेल येत होता, म्हणून मग मी आजच्या दिवशी जे आहे ना सांबार मसाला घालून घेतला आणि व्हिडिओ पण मी शूट केला होता, सॉरी पण माझ्या स्टोरेज प्रॉब्लेममुळे म्हणजे फोडणी देतानाचा व्हिडिओ जो आहे तो मिस झाला। त्यानंतर इथे मी काहीच शूट करू शकले नाही। त्यानंतर बघा आली मी इथे बाकी वस्तू घरातल्या तर मी नेहमीच तुम्हाला पुसताना क्लीन करताना दिसतच असते। त्यानंतर ही बघा ही माझी मशीन कपडे शिवण्याची मशीन आहे। तर मी ही म्हणजे खूप जुनी मशीन आहे, आम्ही यांच्या फ्रेंडकडून काही वर्षापूर्वीच म्हणजे आणलं होतं घरी, 3-4 वर्ष झाले माझ्याकडे आहे आणि मी भरपूर कपडे यावर शिवलेले आहे, वन पीस म्हणा किंवा ब्लाऊज वगैरे सगळ्या प्रकारचे ड्रेस वगैरे मी इथे शिवलेले आहे। आणि आता जरा माझ्याकडे टाइमच नाही, कारण भरपूर म्हणजे घरातली कामे, यूट्यूबसाठी पण मला भरपूर वेळ द्यावा लागते, म्हणून कपडे शिवण्यासाठी टाइम नाही। पण आता उन्हाळ्याचा भरपूर टाइम असतो, दिवसही जरा मोठा असतो, त्यामुळे आता नक्की मी प्लॅन करत आहे की तुमच्यासोबत म्हणजे ड्रेस किंवा ब्लाऊजची कटिंग एकदा तरी नक्की शेअर करणार। सो बघा
ही मशीन म्हणजे खूप जुनी असल्यामुळे खूप काही जास्त मी क्लीन म्हणजे इथे करूच शकत नाही, कारण ती ऑलरेडी म्हणजे थोडी जुनी झालेली आहे. पण जेवढं होऊ शकते तेवढी क्लिनिंग मी करत असते या मशीनची. त्यानंतर आता मी असं विचार करते की वरचा जो पॅनल आहे ना त्याला म्हणजे गिफ्ट रॅपिंग पेपरनी छान रॅप करून घेणार, म्हणजे अगदी मशीन नव्यासारखी दिसणार. आणि तुमच्याकडे जर अशा पद्धतीची मशीन असेल तर या मशीनला ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. तर मी हा गॅलेक्सी ऑइल म्हणून जे आहे ते नेहमी यूज करत असते आणि अधेमध्ये मी मशीनला देत असते, ज्याने माझी मशीन म्हणजे खूप इझी जाते मला मशीनवर काम करण्यासाठी. सो बघा अशा पद्धतीची ही बॉटल आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नक्की म्हणजे ठेवा तुमच्याकडे. सो बघा इथे मशीन क्लीन करून घेतलं आणि मी इथे म्हणजे मला बोर नको व्हायला म्हणून माझा जो दुसरा मोबाईल आहे ना तिथे मी चिवचे जे डान्स असतात ना तेच लावून ठेवलेले आहे, म्हणजे कामं करता करता मी तिचे डान्स जे आहे ते एन्जॉय करत असते. त्यानंतर बघा आली किचनमध्ये. ॲक्च्युली या फ्रीजचं काही समजेना, म्हणजे फ्रीजला काय झालं ना तेच कळत नाही. 2-3 दिवसापासून फ्रीज आमचं असं ब्लिंक होऊन राहिलं आणि आम्ही इन्स्टॉलेशनला म्हणजे टाकलं आहे. इंजी कस्टमर केअरला फोन केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की इंजिनियर येतील त्यांचं, पण आता 3रा दिवस इंजिनियर काही आलेच नाही. म्हटलं आपणच त्यामुळे प्रयत्न केलं, फ्रीज जे आहे ते समोर केलं आणि फ्रीज बंद करून ठेवून दिलं, कारण मागच्या बाजूने फ्रीज पूर्ण पॅक आहे, त्यात आपण काहीच करू शकत नाही. सो बघा माझं खमण जे आहे ते संपलेलं होतं म्हणून डब्बा वगैरे वॉश करून ठेवून दिलं आणि तुपाची बरणी पण म्हणजे रिकामी झाली होती आणि मला तूप पण काढायचं आहे, तर तुपाची बरणी पण मी घासून घेतली. आणि गॅसवर जे आहे ना म्हणजे जे स्वीट पोटॅटो असतात ना ते चिवला खूप आवडतात, तर ते मी उकडायला ठेवलेली आहे. आणि फ्रीज गेल्या 2 दिवसापासून फ्रीज बंदच आहे, त्यामुळे जे आहे म्हणजे दूध मी फ्रीजला ठेवतच नाही. आणि तसंही कालचं दूध जे होतं ना ते माझं पूर्णपणे खराब झालं फ्रीज बंद असल्यामुळे, म्हणून आजच्या दुधाची जे आहे ना मी बासुंदी बनवून घेत आहे. त्यानंतर छोटी मोठी भांडे जे आहे ते दिवसभर निघतच असते, भांड्यांना कुठलाच तोड नसतो. आणि आपलं असंच असते महिलांचं, आपण आपले दिवसभर जे आहे ते छोटे मोठे कामं जे आहेत ते सुरूच असतात आणि ते कुणालाच दिसतही नसतात आणि कुणी म्हणजे आपण आपले कामं ते संपतही नसतात. बरेचदा असं होत असते घरामध्ये, म्हणजे आपल्या बायकांना स्पेशली असं टॉन्ट किंवा असे कमेंट्स केल्या जाते की काय करते तू दिवसभर घरामध्ये, तुझी मस्त आहे ना तुला घरात राहायला मिळते किंवा तू दिवसभर मस्त आराम करत असशील, असं असे भरपूर म्हणजे क्वेश्चन आपल्याला करत असतात. पण महिलांनाच माहीत असते की आपण घरामध्ये काय करतो. त्यानंतर इथे बघा बासुंदी मी मांडून घेतलेली आहे आणि आता म्हणजे बासुंदी माझी तयार झालेली आहे. थोडी साखर आणि म्हणजे हे काजू बदामचे काप जे आहेत ना ते मी ऑलरेडी कापून ठेवलेली आहे, म्हणजे त्याचं क्रश करून ठेवली, म्हणजे जेणेकरून जे काही मला स्वीट रेसिपीज बनवायचे असतात ते त्यामध्ये घालायला सोपं जाते. त्यानंतर इथने काहीतरी मी एक डब्बा काढला होता बहुतेक आणि माझ्या डोळ्याला म्हणजे एक छोटासा किडा दिसला की मग मला अजिबात राहावतच नाही, कारण एका किड्यापासून म्हणजे भरपूर किडे कधी तयार होतात आपल्या किचनमध्ये ते कळतच नाही. कारण इथे थोडा माझ्या हाताने म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी थोडं कणिक म्हणजे उडलं होतं, म्हणजे सांडलेलं होतं, तर ते काही मी पुसायला विसरून गेली, म्हणून म्हटलं आज एका ओल्या कापडाने छान पुसून घेतलं. आणि माझ्याकडे असं डस्टिंग ब्रश पण आहे, त्या ब्रशने मी पूर्ण डस्ट काढून घेतली आणि सगळं म्हणजे डोर वगैरे छान असं पुसून घेतलं. आणि अशा पद्धतीने आपण किचनची साफसफाई जर ठेवली ना तर बघा आपलं किचन नेहमी स्वस्त आणि नीटनेटकं असतं. त्यानंतर किचनला थोडं झाडू मारून घेते, तर बघा ड्रामच्या आजूबाजूला थोडं म्हणजे आपण राईस वगैरे काढताना जे आहे ना थोडे 1-2 राईस तिथे खाली पडतात, मग ते तसंच झाडण्यामध्ये रोज काही येतच नाही. आणि घरातले बरेच कोपरे जे आहेत ते आपल्या झाडताना सुटून जाते, कारण रोजच्या घाईगडबडीमध्ये भरपूर कामं असतात जे म्हणजे आपल्या महिलांना करावे लागतात. तर बघा अशा पद्धतीने मी असं पूर्ण म्हणजे घर जे आहे ते झाडून घेतलं आणि इथे माझं बासुंदी आणि जे काही मी पोटॅटो ठेवले होते स्वीट पोटॅटो उकडायला ते तयार झालेले आहेत. आणि मी आता दुसऱ्या बाजूला जे आहेत ते काढून ठेवून देते. दिवशी जे आहे ना म्हणजे आम्ही माझ्या फ्रेंडकडे गेलो होतो, तर ब्लाऊज म्हणजे शिवायला मी नेले होते मशीनवर, तर त्यांच्याकडे कढीपत्त्याचा खूप मोठा झाड होता, म्हणून मग त्याच्यामधली एक फांदी जी आहे ना कढीपत्त्याची मी घेऊन आली. म्हटलं कढीपत्ता खाणं खूपच म्हणजे गरजेचं आहे, कढीपत्त्याचे भरपूर म्हणजे फायदे आहेत आणि रोजच्या जीवनामध्ये जर आपण कढीपत्ता ॲड केला ना तर ते खरंच खूप फायदेशीर असते. सो बघा अशा पद्धतीने मी कढीपत्ता पूर्ण तोडून घेतला आणि छान पाण्याने 1-2 पाण्याने वॉश करून घेतला. आणि आता हे कढीपत्ता मी सुकवून घेणार आहे आणि सुकल्यानंतरच मी डब्याला जे आहे ते स्टोर करून ठेवून देते, म्हणजे नेहमी मला यूज करण्यामध्ये खूप सोपं जाईल.
त्यानंतर बघा हा बेड, यावर थोडा म्हणजे पसारा झालाच असतो कारण मुलं वगैरे कधी बाय चान्स इथे बसत असतात. ॲक्च्युली इथे माझा छोटा भाऊ जो आहे ना तो माझ्याकडे राहत होता तेव्हा ही रूम त्याची होती आणि तो गेला तेव्हाच आता हा पूर्ण ही रूम रिकामीच आहे. त्यामुळे मुलं या रूमला स्टोर रूमच समजतात आणि त्यांची खेळणे टॉईज वगैरे जे आहेत ते इथे आणून ठेवतात. त्यानंतर बघा हा मिशोवरून एक ड्रेस बोलवला होता आणि तो मला रिसीव झालेला आहे आणि बाकी परत 3-4 मी ड्रेस जे आहेत ते बोलवलेले आहे आणि ते जर ड्रेस लवकर येतील तर मी लवकरच त्याच्यावर मिशो होल जो आहे तो करणार आहे. सो मी ॲक्च्युली मिशो होल मी केलेला आहे, तुम्हाला मी तो व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे आणि याच दिवशी मी रात्रीला तो व्हिडिओ शूट केला होता. म्हटलं तो व्हिडिओ पूर्णपणे शूट होता म्हणून मी तो अपलोड केला आणि हा त्या दिवशीचाच रुटीन डे म्हणजे व्हिडिओ आहे तो मी शूट करायचं राहिलं होतं. सो बघा अशी छोटी मोठी घरातली कामे जी आहेत ती माझी करून झालेली आहे आणि मला घरामध्ये म्हणजे प्रत्येक रूममध्ये पायाखाली चटई किंवा दरी घालायची खूपच सवय आहे आणि बेडरूम राहिलं होतं. ॲक्च्युली मुलं घरी होते आणि आत्तापर्यंत मुलं बेडरूममध्ये खेळत होते म्हणून हा पसारा बेडवर करून ठेवला. मी त्यांना आत्ता इथून पळवली, मी म्हटलं आता मला थोडं बेड आवरू द्या आणि म्हणून दोघंही जे आहेत ते हॉलमध्ये बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी जे आहेत बेड वगैरे पूर्णपणे क्लीन करून घेते कारण या घरातल्या कामं जे आहेत ते आपल्याला करावेच लागते कारण खूप गरजेचं आहे ही कामे करणं. आपण स्वतःसाठी प्रसन्नतेसाठी प्रत्येक गोष्टी जर आपल्या ऑर्गनाईज असल्या ना तर खूप चांगल्या वाटत असतात. बघा मिशो होल जो आहे ना तो मी करून घेतला आणि लगेच आम्ही म्हणजे रात्रीला बाहेर फिरायसाठी गेलो. तर बघा वेदांतला म्हणजे थोडं काहीतरी गोड खायची क्रेविंग्स होत होती म्हणून त्यांना दोघांनाही आम्ही इथे बेकरीमध्ये आणलं होतं आणि त्याचं बघा काही स्वीट्स वगैरे दिसले तर मग त्याचा डान्स जो आहे तो येतच असतो आणि इथे म्हणजे खूप छान छान मिठाई वगैरे जे आहेत ना ते मिळत असतात. सो संध्याकाळची वेळ आहे आणि आता बाहेरूनच आम्ही गुपचूप वगैरे जे आहे ते खाऊन जाणार आहोत आणि तसंही स्वयंपाक म्हणजे खूप जास्त मला स्वयंपाक करायचं नाही, बासुंदी बनवून घेतलं होतं मी घरीच त्यामुळे खूप जास्त स्वयंपाक करायचंच नाहीये आणि थोडं असं बाहेर आलं फॅमिली सोबत की थोडं आपलं पण मूड जो आहे ना तो फ्रेश होऊन जातो आणि अशा पद्धतीने छोटे मोठे जे आहेत कामं आम्ही आमचे करून घेतले आणि यासोबतच आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.